व्ह्यूअर्स, तुम्हाला पण जर हेल्दी फूड आवडत असेल तर ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडणार आणि एकदा आवडली की तुम्ही पुन्हा पुन्हा करून खाणार। तर आज आपण हेल्दी बीटरूट टिक्की बनवणार आहोत। त्यासाठी आपण एक बीट साल काढून किसून घ्यायचं आहे, 2 बटाटे उकडून स्मॅश करून किंवा किसून घ्यायचे आहे, सोबतच आलं लसूण मिरची यांचं वाटण तयार करून घ्यायचं आहे, एक मोठा कांदा बारीक चॉप करून घ्यायचा, कोथिंबीरसुद्धा बारीक चॉप करून घ्यायची। जर तुमच्याकडे गाजर असेल तर ते सुद्धा ग्रेट करून घेतलं तरीसुद्धा चालेल आणि अजून काही व्हेजेस तुम्हाला ॲड करायचे असतील जसं की शिमला मिरची आवडत असेल तर तीसुद्धा ॲड केली तरी चालेल। आता टिक्कीचं मिश्रण तयार करण्यासाठी किसलेलं बीट आणि बटाटा सोबतच मिरचीचं वाटण, कांदा आणि आपण ज्या काही भाज्या ॲड करणार आहोत त्या, कोथिंबीर आणि पावडर मसाल्यामध्ये हळद, मीठ, तिखट, गरम मसाला, चाट मसाला, हिंग आणि बाइंडिंगसाठी इथे मी बेसनचं पीठ वापरत आहे। तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल। मिश्रण सगळं हाताने छान असं मळून घ्यायचं म्हणजे मसाला सर्वत्र पसरला जातो। आता टिक्की बनवण्यासाठी इथे मी हाताला तेल लावून घेतलं आहे आणि राऊंड शेपमध्ये मी टिक्की बनवत आहे। तेल लावल्यामुळे टिक्कीचं मिश्रण हाताला चिकटत नाही आणि आपल्याला पटपट अशा टिक्की बनवता येतात। इथे माझ्या सर्व टिक्की बनवून झालेल्या आहेत। आता टिक्की फ्राय करण्यासाठी एका पॅनमध्ये थोडंसं तेल ॲड करायचं, त्यामध्ये कढीपत्ता आणि तिळाची फोडणी केली आहे आणि टिक्कीला कोट करण्यासाठी इथे मी रवा वापरत आहे। तुम्ही जर ब्रेड क्रम्स वापरले तरीसुद्धा चालेल। टिक्की छान अशी रव्यामध्ये कोट करून घेतली। सर्व टिक्कीज एक एक करून तव्यामध्ये फ्राय करण्यासाठी ठेवल्या। शॅलो फ्राय करून दोन्ही बाजूनी खरपूस अशा भाजून घ्यायच्या। तर तयार आहे आपली हेल्दी बीटरूट टिक्की। ही बीटरूट टिक्की तुम्ही साईड डिश म्हणून सुद्धा वापरू शकता किंवा चॅटमध्ये सुद्धा वापरू शकता। तर रेसिपी असेल तर नक्की ट्राय करा आणि अशाच रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।